नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाला लवकरच एक नवीन संसदेची इमारत मिळण्याची शक्यता आहे। 10 डिसेंबर 2020ला देशात कोरोनाची पहिली लाट सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भूमिपूजन सोहळा केला आणि तो सोहळा होता भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीचा। या इमारतीसाठी देशाच्या तिजोरीतील 971 करोड रुपये लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। म्हणजे दिल्लीच्या केंद्रस्थानी ही इमारत उभी करण्यासाठी आता जवळजवळ 1000 करोड रुपये खर्च केले जाणार आहेत। इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित केला जाऊ शकतो की आपल्याला खरंच एका नवीन संसदेच्या इमारतीची गरज आहे का? जुन्या इमारतीत सध्याच्या संसदेत काही कमतरता आहेत का? म्हणजे जुन्या इमारतीमध्ये नेमकं असं काय झालंय की आता नवीन इमारत उभी करण्याची गरज या सरकारला पडली आहे? आपण हे सुद्धा बघूयात की या नवीन संसदेच्या प्रकल्पावर अनेक नागरिकांनी टीका का केली आहे आणि हा सगळा प्रकल्प सध्या सुप्रीम कोर्टामध्ये नेमका कशासाठी अडकून पडलाय, नेमक्या याचिका याच्या विरोधात का दाखल झाल्यात आणि त्या काय आहेत? नमस्कार, मी आशय आणि आपण बघत आहात यंगिस्तान न्यूज। चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू। 2019 मध्ये भारत सरकारने एक प्रकल्प जाहीर केला। त्या प्रकल्पाचं नाव होतं सेंट्रल विस्टा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट। या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेट पर्यंतचा संपूर्ण परिसर हा विकसित आणि सुशोभित केला जाणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये देशाची संसद, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन अशा अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि राजकीय इमारतींचा समावेश आहे। तर राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट असं एकूण 3 किलोमीटरचं अंतर आणि या संपूर्ण परिसराची केंद्र सरकार आता पुनर्निर्मिती करणार आहे। या संपूर्ण प्रकल्पाची ब्ल्यूप्रिंट आता आपण बघूया। नवीन संसदेची सुसज्ज इमारत ही या प्रकल्पातील महत्त्वाची इमारत असणार आहे। खरं तर हे या संपूर्ण प्रकल्पाचं एक वैशिष्ट्य असणार आहे, पण हे एकमेव वैशिष्ट्य नाही आहे। तर या प्रकल्पामध्ये एक नवीन केंद्रीय सचिवालय, पंतप्रधानांसाठी एक नवीन निवासस्थान, पंतप्रधानांसाठी एक नवीन भव्य कार्यालय, उपराष्ट्रपतींसाठी एक घर, एक मोठी बाग आणि बऱ्याच नवीन भव्य गोष्टी उभारण्याचा संकल्प या सरकारने केलेला आहे। म्हणजे ज्या 971 करोड रुपयांचा मी सुरुवातीला उल्लेख केला, ते 971 करोड रुपये हे फक्त संसदेच्या इमारतीसाठी खर्च होणार। या संपूर्ण प्रकल्पाचा जर आपण विचार केला तर याचा अंदाजित खर्च तब्बल 20,000 करोड रुपये इतका असणार आहे। नरेंद्र मोदींनी शिलान्यासाच्या कार्यक्रमात या प्रकल्पाबद्दल बोलताना असं ते म्हणाले की हा प्रकल्प म्हणजे आधुनिक आणि आत्मनिर्भर भारताची ओळख असेल। आता आपण बघूया की नवीन संसदेत नेमक्या कोणत्या विशेष गोष्टी असणार आहेत, कशी असेल आणि दिसेल आपली नवीन संसद। जर इमारतीचा विचार केला तर जुन्या संसदेच्या बाजूलाच ही नवीन संसद उभारली जाईल। त्रिकोणी आकाराची 4 मजली इमारत हे भारताच्या नवीन संसदेचं स्वरूप असणार आहे। बऱ्याच लोकांनी या इमारतीच्या आकाराची तुलना अमेरिकेच्या पेंटॅगॉन इमारतीशी केली आहे। बऱ्याचशा हॉलिवूड मूव्हीजमध्ये तुम्ही पेंटॅगॉनची इमारत बघितली असेल। या इमारतीच्या इंटेरियर डिझाईनमध्ये मोर, कमळ, वटवृक्ष यांसारख्या राष्ट्रीय प्रतीकांचा वापर केला जाईल। लोकसभेची इमारत ही मोराच्या संकल्पनेतून बनवली जाईल। मोर जो आपला राष्ट्रीय पक्षी आहे। राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभा बनवताना कमळापासून प्रेरणा घेतली जाईल। कमळ जे की आपलं राष्ट्रीय फूल आहे। आणि मध्यवर्ती सभागृह बनवताना राष्ट्रीय वृक्ष असणाऱ्या वटवृक्षाच्या आकाराचा विचार केला जाईल। त्याच्यामुळे अतिशय भव्य आणि सुंदर अशी भारताची नवीन संसद उभारली जाईल। या इमारतीत अत्याधुनिक दृकश्राव्य माध्यमांचा संवादासाठी वापर केला जाईल। त्याचबरोबर हे तिन्ही सभागृह डिजिटल असणार आहेत आणि ते जास्तीत जास्त पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। डिजिटल इंडियाच्या दृष्टीने ते एक नवीन पाऊल असेल। या नवीन संसदेच्या इमारतीत खासदारांसाठी एका स्वतंत्र लाऊंजची व्यवस्था असणार आहे। त्याचबरोबर एक VIP लाऊंज देखील बनवला जाणार आहे। प्रत्येक खासदाराला काम करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय, त्यांची वेगवेगळी ऑफिसेस बनवली जाणार आहेत। लोकसभेत आणि राज्यसभेत मतदान करतानाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा आता वापर केला जाईल। या इमारतीसाठी एकूण 200 झाडं कापावी लागणार आहेत। या झाडांची पुनर्लागवड करू असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे। आता ते किती झाडं पुनर्लागवड करतात, नवीन झाडं काही लावतात का, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। आता आपण बघूयात की संसदेच्या सध्या असलेल्या इमारतीत कुठल्या नेमक्या समस्या आहेत किंवा पुढे चालून कुठल्या समस्या या उद्भवू शकतात। 12 डिसेंबर 1911ला
तत्कालीन ब्रिटिश सरकारने एक घोषणा केली. त्या घोषणेनुसार भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात येणार होती आणि त्यामुळे दिल्लीत एक नवीन संसदेची इमारत उभी करावी लागणार होती 1911च्या सुमारास. तर त्यावेळी एडविन लटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी सध्याच्या संसदेच्या संपूर्ण इमारतीचं डिझाईन बनवलं होतं. लटियन्स दिल्ली असा प्रकार तुम्ही ऐकला असेल. खरं तर नवी दिल्लीचा हा संपूर्ण भाग एडविन लटियन यांनी डिझाईन केला असल्यामुळे या भागाला लटियन्स दिल्ली असं म्हणतात. देशातले बरेच मोठे मोठे लोक लटियन्स दिल्लीमध्ये राहत असतात. आपली संसद जर तुम्ही पाहिली असेल तर समोरून बघितल्यावर ती संपूर्ण इमारत ही गोलाकार असल्याचा भास होतो. पण जर वरून बघितलं तर लक्षात येईल की ही जी इमारत आहे ती 4 भागांमध्ये विभागली गेली आहे. या इमारतीत 3 महत्त्वाचे विभाग आहेत जे 120 अंशाच्या कोनांमध्ये विभागलेले आहेत. यापैकी एका भागात लोकसभा, एकामध्ये राज्यसभा आणि तिसरा भाग म्हणजे संसदेचं ग्रंथालय आहे. आणि या तिन्ही भागांना जोडणारा एक मध्यवर्ती भाग आहे आणि त्याला संसदेचं मध्यवर्ती सभागृह असं म्हणतात. या मध्यवर्ती सभागृहाचा वापर राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकांसाठी केला जातो. 1911 पासून आत्तापर्यंत या संसदेच्या इमारतीत बरेच वेगवेगळे छोटे मोठे बदल केले गेले. पण अनेक तज्ज्ञांच्या मते ही वास्तू एक ऐतिहासिक उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. आता आपण बघूया की नेमकी काय कारणं आहेत की आपल्याला एका नवीन संसदेच्या इमारतीची गरज पडली आहे. तर ही नवीन इमारत बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण दिलं जातं आणि ते म्हणजे सध्याच्या संसदेची आसन क्षमता, त्याच्यामध्ये लोक बसण्याची जी क्षमता आहे ते कारण दिलं जातं. असं सांगितलं जातं की सध्या असलेल्या लोकसभेच्या सभागृहात 550 लोकांच्या बैठकीची व्यवस्था आहे. तसं बघायला गेलं तर तुम्ही असं म्हणू शकता की केवळ 543 खासदार हे देशभरातून निवडून येतात, तर मग प्रॉब्लेम नेमका कुठे आहे? भारतीय संविधान हे फक्त 552 लोकसभा खासदारांना निवडून आणण्यासाठी सध्या परवानगी देत असतं. पण स्वातंत्र्यानंतर ही लोकसभा खासदारांची संख्या दर 10 वर्षांनी वाढत्या लोकसंख्येनुसार ॲडजस्ट करण्याचं ठरवलं गेलं होतं. आणि जर याचा इतिहास बघितला तर लोकसभा मतदारसंघांची रचना करताना लोकसंख्येचा विचार केला गेला होता. प्रत्येक खासदाराने एका ठराविक लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून काम करावं असं अपेक्षित होतं. प्रत्येक मतदारसंघासाठी ही लोकांची संख्या एका प्रमाणात समप्रमाणात असणं अपेक्षित होतं आणि असं ठरलं होतं की जसजसं लोकसंख्येचं चित्र बदलत जाईल तसं तसं मतदारसंघांच्या संख्येमध्ये बदल केला जाईल. नवीन मतदारसंघ बनवले जातील, लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल आणि ही सगळी प्रक्रिया दर 10 वर्षांनी आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर किंवा आपण जेव्हा संविधान लागू केलं त्याच्यानंतर हे करणं अपेक्षित होतं. पण हा जो नियम बनवला होता या नियमाने एक मोठी समस्या उभी राहिली. खरं तर 1970च्या सुमारास भारत सरकारने कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळी पावलं उचलायला सुरुवात केली होती आणि सरकार लोकांना कुटुंब नियोजन करायला सांगत होतं. लोकसंख्येला आळा घालण्यासाठी वेगवेगळी पावलं सरकारकडून उचलली जात होती. म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा मतदारसंघ जर ठरवले गेले तर याचा परिणाम असा होईल की ज्या राज्यांनी व्यवस्थित सरकारने सांगितल्यानुसार कुटुंब नियोजन केले त्यांना कमी मतदारसंघ मिळतील आणि ज्या राज्यांनी हे नियम पाळले नाहीत त्यांना जास्त मतदारसंघ मिळतील. कारण साहजिक आहे की ज्या राज्यांनी हे नियम पाळले नाहीत त्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या असेल. आणि ही समस्या उद्भवू नये म्हणून 1976ला लोकसभा खासदारांची संख्या ही निश्चित केली गेली, फिक्स केली गेली. आणि 1976 मध्ये असं ठरवलं गेलं की 2001 मध्ये परत एकदा देशातील लोकसंख्येचा आढावा घेऊन मतदारसंघांच्या वाढीबाबत निर्णय घेतला जाईल. पण 2002 मध्ये तत्कालीन सरकारने असं ठरवलं की हा निर्णय आता 2026 पर्यंत पुढे ढकलला जाईल. त्यावेळेस कुठलेही बदल हे लोकसभा मतदारसंघांच्या संख्येमध्ये केले गेले नाहीत, कुठलाही आढावा घेतला गेला नाही. मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या या प्रक्रियेला परिसीमन किंवा डिलिमिटेशन असं म्हणतात. पण ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना पुढे पुढे ढकलली गेल्यामुळे आज आपण बघतो की आपल्या देशात मतदारसंघांच्या लोकसंख्येत प्रचंड तफावत आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं की जे खासदार तमिळनाडूमधून निवडून येतात ते जवळजवळ अंदाजे 18 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या तुलनेत जे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून येतात जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे ते अंदाजे 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात.
म्हणजे खरं बघायला गेलं तर काही राज्यात एका मताची जेवढी किंमत आहे ती किंमत ही दुसऱ्या राज्यातल्या 2 मतां एवढी आहे. म्हणजे आपल्या देशात एका मताला समान किंमत अजून तरी नाही आहे. आता जर 2026 मध्ये पुनर्रचना केली आणि देशातील 2026 मधील लोकसंख्येचा अंदाज बांधला तर देशाला तब्बल 848 लोकसभा खासदारांची गरज पडेल असं दिसतंय. आणि हेच ते प्रमुख कारण आहे ज्यामुळे आपल्या देशाला एका नवीन संसदेच्या इमारतीची गरज असल्याचं सांगितलं जातं. नवीन संसदेच्या इमारतीत लोकसभेमध्ये 888 खासदारांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आणि जर खरंच ही पुनर्रचना केली तर सध्या असलेल्या संसदेच्या इमारतीत एवढे 888 किंवा 848 लोक बसू शकतील अशी व्यवस्थाच नाही आहे. खरं तर खासदारांची संख्या वाढवली पाहिजे की नाही हा सुद्धा एक वादाचाच विषय आहे. पण जर आपल्याला देशातल्या प्रत्येक मताला समान किंमत मिळवून द्यायची असेल तर हे गरजेचं देखील आहे असं डिलिमिटेशनचं समर्थन करणारे लोक सांगतात. ते सांगतात की देशात एका राज्यातल्या मताला दुसऱ्या राज्यातल्या मता एवढी किंमत जर द्यायची असेल तर आपल्याला हे पुनर्लोकन केलंच पाहिजे. आता आपण हे बघूया की संसदेच्या या इमारतीला आणि एकूणच या सेंट्रल विस्टा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गटांचे मुद्दे नेमके काय काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ही पुनर्रचना निव्वळ लोकसंख्येच्या आधारावर केली गेली तर दक्षिण भारतातील ज्या राज्यांनी 1970 पासून कुटुंब नियोजनावर काम केलं त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल. आणि त्या तुलनेत उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यात जिथे कुटुंब नियोजन तेवढ्या प्रमाणात राबवलं गेलं नाही या राज्यांना संसदेत जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळेल. आणि आधीच उत्तर भारतातील राज्यांची राजकीय ताकद ही दिल्लीत जास्त असताना ती अजून वाढेल आणि यातून देशभरामध्ये एक राजकीय असमतोल निर्माण होईल अशी भीती दक्षिणेकडील राज्य व्यक्त करतात. दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच लोकांना हा खर्च जो आहे तोच अनावश्यक वाटतो. कारण जर नवीन खासदार आले तर त्यांच्या पगारांचा असेल, सुरक्षेचा असेल, निवासाचा असेल हा खर्च वाढेल आणि हा खर्च वाचवण्यासाठी सुद्धा लोक या निर्णयाचा विरोध करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. काही दुसरी कारणं सुद्धा आहेत ज्यामुळे ही नवीन इमारत बांधण्याची गरज असल्याचं सांगितलं जातं. यात महत्त्वाचं कारण म्हणजे जुन्या इमारतीला भूकंपाचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जाते. ही जुनी इमारत भूकंपरोधक असल्याचे कुठलेही प्रमाणपत्र किंवा कागद उपलब्ध नाही असं सुद्धा सांगितलं जातं. अजून एक कारण म्हणजे या इमारतीत जी बोलण्याची किंवा माईकची व्यवस्था आहे ती जुनी आहे, आउटडेटेड आहे, ती आधुनिक नाही असं सांगतात. आणि त्यासाठी सुद्धा या नवीन इमारतीची मागणी ही खासदारांकडून असेल किंवा या सेंट्रल विस्टा डेव्हलपमेंट प्रोजेक्टचं समर्थन करणाऱ्या लोकांकडून ही मागणी होते. आता आपण हे बघूयात की जे लोक विरोध करतायत ते यावर काय म्हणतायत. तर ते असं म्हणतात की लोकसंख्या वाढीच्या अंदाजानुसार 2061 पर्यंत भारताची लोकसंख्या ही स्थिर होईल आणि त्याच्यानंतर ती लोकसंख्या कमी होऊ लागेल. आणि मग जर आता 2026 मध्ये आपण खासदारांची संख्या वाढवली तर परत 60 वर्षांनी ती कमी करणार का आपण. आणि जर ती कमी केली तर ती परत म्हणजे सध्या असलेल्या 543च्या आकड्याच्या आसपास येऊन थांबेल. आणि तसं जर का होणार असेल तर सध्या ही संख्या वाढवण्याची 2026 मध्ये आपल्याला गरज आहे का असा प्रश्न ते लोक विचारतात. त्याचबरोबर लोक या इमारतीसाठी आणि एकूणच या सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चाबद्दल देखील चिंता व्यक्त करतात. 20,000 करोड रुपये हे देशाच्या तिजोरीतून म्हणजे तुमच्या आणि माझ्या खिशातून घेतले जातील. आणि देश महामारीच्या संकटात असताना पुरेशा वैद्यकीय सुविधेअभावी लोक अक्षरशः मरत असताना अशा एका नवीन इमारतीची प्रकल्पाची गरज आपल्याला आहे का. खरं तर जुन्या इमारतीमध्ये सुद्धा बदल केले जाऊ शकतात जे आजपर्यंत केले गेलेत. त्याचबरोबर देशाचा GDP रसातळाला गेलेला असताना, देशात बेरोजगारीची प्रचंड समस्या असताना आपल्या देशाची ही प्राथमिकता असला पाहिजे का असा सुद्धा प्रश्न या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांकडून विचारला जातोय. आणि या सगळ्यासोबतच देशातील बऱ्याच इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि आर्किटेक्ट्सनी अशी तक्रार केली आहे की ही नवीन इमारत बनवण्यासाठी सरकारकडून कुठलाही अभ्यास केला गेला नाही. त्याचबरोबर लोकांचं मत सुद्धा याबाबतीत विचारात घेतलं गेलेलं नाही. असा सुद्धा आरोप आहे की नरेंद्र मोदींनी या प्रकल्पासाठी ज्या आर्किटेक्ट्सची निवड केली हे आर्किटेक्ट्स त्यांच्या अत्यंत जवळचे आणि अतिशय विश्वासातले आहेत. म्हणजे ज्या लोकांनी साबरमती नदीतट, साबरमती रिव्हरफ्रंट सुशोभित केला त्यांच्याकडेच ही कामं दिली गेली असल्याचा आरोप आहे. याचबरोबर नरेंद्र मोदींचा, पंतप्रधान मोदींचा अजून एक प्रकल्प म्हणजे काशी विश्वनाथ प्रकल्प आणि यावर सुद्धा आता हेच आर्किटेक्ट काम करणार असल्याचं बोललं जात आहे.
याचबरोबर अनेक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते एवढा मोठा प्रकल्प दिल्लीच्या मधोमध उभा करणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त प्रदूषण वाढवणे आहे आणि यामुळे सुद्धा या प्रकल्पाला विरोध केला जातोय. खरं तर दिल्लीतली प्रदूषणाची समस्या ही सर्वश्रुत आहे. या सगळ्या कारणांमुळे देशाच्या सुप्रीम कोर्टात 10 पेक्षा जास्त याचिका या प्रकल्पाच्या विरोधात दाखल केल्या गेल्या आहेत आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत या प्रकल्पाचं काम थांबवण्याचे आदेश दिले. पण तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन करून टाकलंय. अनेक तज्ज्ञांच्या मते जगभरात कित्येक अशा पुरातन वास्तू आहेत ज्या त्या देशांच्या संसदेच्या इमारती म्हणून आज देखील वापरल्या जातात. अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं गेलं तर अमेरिकेची संसद ही 1793 मध्ये बनलेली आहे. इंग्लंडची संसद ही 1870 मध्ये बनलेली आहे. इटलीची संसद ही 1505 मध्ये तर स्पेनची संसद ही 1814 मध्ये बनलेली आहे. आणि भारताचा विचार केला तर भारताची संसद ही 1927 मध्ये बनली आहे. म्हणजे सगळ्यात नवीन इमारत ही भारताच्या संसदेची आहे. सगळ्यात आधुनिक इमारत ही त्या कंपॅरिझनमध्ये भारताचीच आहे. आणि तरीसुद्धा आपण आता एक नवीन संसदेची इमारत उभी करणार आहोत. मी आशा करतो की देशाची ओळख असणाऱ्या संसदेबद्दल तुम्हाला या व्हिडिओमधून काही इंटरेस्टिंग माहिती मिळाली असेल आणि या प्रकल्पाबाबत आणखीन काही प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.